कथा लिहिताना असा काही विचार करून लिहिल्या गेली का की काही स्वानुभव असतो एखाद्याचा? बऱ्याचदा कथा कधी सुचतं की एखादी गोष्ट आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर घडते आणि मग आपण ती कथानक मूर्त स्वरूपात आला पाहिजे, त्या दृष्टीने पण कधी कधी चित्रपट निर्मिती होते. बरोबर आहे तुमचा प्रश्न. ही कथा माझे नातेवाईक आहेत, म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे डॉक्टर होते, आता गेले ते. दादर पोर्तुगीज चर्चमध्ये त्यांचा दवाखाना होता आणि पोर्तुगीज चर्चमध्ये जे काही दुकान आहेत, कपड्याची दुकानं वगैरे जी आहेत, तिथले जे कामगार आहेत बाहेरच्या गावात गुजरात तिकडे येतात आणि रेडीमेड कपड्याची दुकानं आहेत, ते तिथले जे कामगार ना त्यांच्याकडे यायचे. आजारी पडलं की डॉक्टर म्हणायचे की तू खूप आजारी आहेस ना, थोडंसं स्वतःवरती काहीतरी औषध पाण्यासाठी पैसा खर्च कर. तर त्यांचं उत्तर असायचं की नाही, मी माझ्या स्वतःवरती पैसा नाही खर्च करू शकत. तर ते म्हणत का? अरे तू कमवतोयस ना, तू मेहनत करतोयस, निदान त्यातनं बरा तरी हो ना, निदान ऍडमिट हो 2 दिवस जे काय आहे ते. तो म्हणतो नाही, म्हणतो गावामध्ये माझे आई वडील आहेत ना, हे पैसा मी माझ्या स्वतःसाठी नाही करत आहे, त्यांच्यासाठी राखून ठेवतोय. कारण का, ते मेल्यानंतर मला गावाला सोनं दान करायचं. हे जेव्हा मी त्यांच्या तोंडात ऐकलं मी शॉक झालो. आणि जेव्हा मी अभ्यास सुरू केला ना, तर ही प्रथा, अशा प्रकारची प्रथा प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळ्या फरकाने आहे. पण काही दान करणं किंवा मग जेवण देणं किंवा असं काही जे आहे, तर त्या प्रथा प्रत्येक ठिकाणी. आणि अशाच प्रथा चायनामध्ये पण आहे. पण चायनामध्ये जर मेल्यानंतर आपण जेव्हा आपण अस्थिदान करतो ना, ते अस्थिदान ते जर स्वतःची ऐपत नसेल ना, तर त्याच्या सपोज कोण मोठा माणूस गेला तर त्याच्या त्या ड्रग्जमधनं त्या स्वतःच्या अस्थी ठेवतात तिथे आणि मग ते विसर्जन करतात. मग हा अभ्यास मी जेव्हा करायला सुरुवात केलं ना, ती हा कुठेतरी ही प्रथा आहे, जेवण देणं आहे किंवा अजून काही वेगवेगळ्या प्रथा आहेत, तर त्या ही कल्पना सुचलेली आहे.